रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय 7वा भाग 29वा. रामकृष्ण हरी हा गा स्वप्ने लटिके मनो ये निद्रावशे बाणले होय तव आठवू काय देत आहे आपणे हे असा डोळ्याचे या डोळाची पडळ रचे तेने देख डोळ्याचे ते गिळजे काय ते मे माझीच बिबे त्रिगुणात्मक माऊली की माझीच आड ओढवली जवनिका म्हणून या भूते माते नेनती माझीच परी मी नव्हती जाळीची या जळी न विरती मुक्ती फळे पे पृथ्वी याची या घोटू की सेवेची पृथ्वीशी मिळे तरी मेळेविजी एरवी तोची अग्नी संगे तरी वेगळा होय तैसे भूत जात सर्व हे माझीची करी मायायोग जीव देश आले म्हणून या माझीच मी नव्हती तेची मज नाळखी अहमती भ्राती विष्कियाची झाले आता महदादी हे माझे माय उत्तरानी या धनंजया मी ये जे आया कैशेनिया जे ब्रह्माचाळाचा आघाटा हेलिया संकल्प जाळाचा उबडा सेवेची महाभूताचा बुडबुडा नाही आला हे जे सृष्टी विस्ताराची ओघे चढत काळ काळ चिनिया वेगे प्रवृत्ती निवृत्तीची तुगे तेटे सांडी जे गुणधान विष्णू भरे भरली मोहाचे महापुरे घेऊन आता नगरे नभियाची जे द्वेषाच्या अवतरी दाटत मत्सराची वळसे माझी प्रमादादी तळपते महामनी जे प्रपंचीच कर्माची ओभावने वरी तरताती ओसने सुख दुःखाची रतीची बैठे दळित कामारीची लाटे जेते जीव संगटा सेघ दिसे अहंकाराची चळिया वीर वरी मात्र याची उदकळी जेते विश्वी योची आकळी उल्हळ उदायस्ताचे लोडे पाडीत जन्म मरणाची चाडे तेथे भौतिक बुडबुडे होती जाती सन्माही विषम मासे ताती धैर्याची आविसे तेथे द्विद्वड हे भोवते वळसे ज्ञानाचे भ्रांतीचे खुडळे रवेळले अडथळे अवस्थाळे रोजो गुणाची स्वर्ग गाजे तमाची धारसे वाढ सत्वाची निस्थरपण किंबहुना ते दुवाड माया नदी हे पुन्हा राक्षतीचे उगमे जंजबळी सत्य लोकी हुडे घाये गडबडीचे धोडे ब्रह्मा तया पाणीयाची वाहिलेपणे अजूनिया न ओभाने ऐशे मायापूर तू कवने तरीची जागा येत एक नवलयोगी जोज की जे तरनो पावयो तो आपव होय ते एक स्वयबुद्धीचा बाही गिरागलिया शुद्धीचे नाही एक जाणीवीचे डोही गिविजे गिळिले एक वेदत्रियाच्या सांगडी घेतल्या अहंभावाची घोडी मीनाच्या तोडी सगळे गेले एक वयसीची जोड बांधते जन्माची कासे लागे ते विषय मगरी साडिले चघळून या आता वार्धक्याच्या तरंगा माझी मती भ्रमाता जरंगा कवन काळी ताची पैगा चहूकडे आणि शोकाचा कडा पडत क्रोधाचा आवती दाटत आपदा गिदी चुंबी जत उदठाई मग दुःखाचे बरबटे बोलले पाठी मारीचिया
ठाई मग दुःखाची बरबटे बोलले पाटी मरणेच्या रेवले एक कामाचे कासे लागले ते गेले वाया एकी जनक्रियेची पेटी बांधिने घातली पोटी ते स्वर्ग सुखाचे उपटी शिर कोई ठेले एक मोक्ष लागावयाच्या आशा केवे कर्म बाह्याचा भरवसा तरी ते पडिले वळसा विधेनिशा धाचा जे वैराग्याची ताव न रेगे विवेकाचा ताग न लगे वीर काही तैरे ते योग तरी विषयात तो ऐसे परी जीवाची अंगवणे ते माया लेचिया तरणे ते कास या सारिखे बोलणे म्हणून पा जरी अप्यध्यशीळ व्याधी पळे साधुली दुर्जनाची बुद्धी की रागी सांडी रिद्धी आली साता जरी चोरो स्वभाव दाटे अथवा मनी गळू घोटे ना तरी भेडा उलटे विवेकेशी जरी पाडस वा कारडी हा मुगे मेरू ओलाडी तरी मायेचे पैल धडी देख जीवे म्हणून या गा पुंडू सुता जैसे सकामात न निजेवे वनिता तेवी माया माय हे सरिता न तरवे जीवे एकवी लीला तरले ते सर्व भावे मज भजले तया एकलीच्या सरले माया जाळ जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवा कासे गाडे जया आत्म निवेद तराडे आकळले जे भावाचे ओझे सांडुनी विकल्पाची जुळका चुको उनिया अनुराग निवृत्ता होऊनिया पाणी ढाळू जया ऐक्याची उतारा बोधाचा जोडला तारा मग निवृत्तीच्या पैलतिरा झेपावले ते उपतरीच्या वावी सेलत सोहो भावाची थावे पेला मग निघाला आणि कळे निवृत्ती तटी येणे उपाय मज भजले तेही माझी मायर तरले परी ऐसे भक्त विपाईले बहुवंस नाही ते बहुता एक अवातरू अहंकाराचा भूतचारू झाला म्हणून या विसरू आत्मबोधाचा ते विळे नियमाची वस्त्र नाडवे पुढती अधोगतीची लाज नेनवे नाही करिता ती जेने ते करावे विदू म्हणे पाहे पा शरीराची गावा जया लागी आले पांडवा तो कार्य थू आथवा सांडुनिया इंद्रिया ग्रामीमी राजे विधी मी तिची जल्पवादी विकार तरी मादी मिळूनिया दुःख शोकाचा घाई मारी लिया चिया सेची नाही हे सांगवया कारण कोई ग्रसिले माय म्हणून या ते माते चुकले ऐक चतुर्विधी मज भेजले जिही आत्मीयता केले वाढते गा तो जाहिल्या अतुर म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलीजे तिचा अर्थोशी जाणीजे ज्ञानिया चौथा तेथ आर्तू तो आरतीचे न्याव्या जे जी सु ते जाणावयाशी लागे भजे जी तिजिया तेने इच्छिजे अर्थसिद्धी मग चौथी याची ठाई काहीचे करणे नाही म्हणून या भक्त एकुपाही जो जे तया ज्ञानाचे प्रकाशू फिटले भेदाभेदी कडवे मग मेची झाले मरसे आणि मुक्ती हा तेवीची आणि काचिया देठी नावे का जैसे स्फुटिक आभासे उदक ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो जैसा वारा का गमिनी वी मग वारे पण वेगी नुरी तेवी भक्त हे पै न सेरी तरी एक जरी पुवन हळू ऊन पाहिजे तरी गगन सेविगा देखिजे एरवी गगन ते सहजे असे जैसे तैसे शरीर हान
तो मुक्ती ऐसा गणे ते अंतर प्रकृतिधमे मेहे झाला मी ज्ञानाचे या उजडपण मे आत्मा ऐसा तो जाण माहितेनेच्या म्हणे उचंबळला साता हा गा जीव पैलोह एगो खुने जो पावोनिया वावरो जाणे तो दोहाच्याने वेगळेपण वेगळा होय म्हणून आपुला हिताचे न्या लोभे मग आवडे तोही भुक्ती परी मीची करी वाभले ऐसा ज्ञानिया ऐकू पाहेक भत याची आशा जग धेनुसिया करीती फासा परी देरी दिन वल्लचा बळी का जे तनु मनुचा जे अनेक हेची नेने देख तयाचे म्हणे माय माझी तेने ये अनन्या गती म्हणून या धेनू ही तैसेची प्रती या लागी लक्ष्मी बोलिले साची हे असा म्हणतले जे का तुझ सांगितले तेही भक्ती भले पीडित आम्हा परी जाणो नियमाता तो पाहो विसरले मागोते जैसे सागर येऊन्या सरिते सुधाचे ठेले तैसे अंतकरणाहुनिया जन्मले जयाच्या प्रतीती गा मज मानिली तो मी हे काय बोली फार करू एरवी ज्ञानिया तो म्हणिजे तो चैतन्य केवळ माझे हे ना नावे परी काय कीजे न बोलले बोलो हे तो विषयाची दाटे झाडे न माझी काम क्रोधाची साकडी विनू का आला पाडी सिद्ध सेनाची मग साधू संगे सुभटा सत्कर्माची वाटा अप्रवृत्तीचा आवाटा डावलुनिया जन्मशताचा आहावता तेवीचा आशे विचानलेची बहाना फल हेतूचा उगाना कवनु चाळी ऐशे शरीर योगाची माझी धावता साडिता आयप्ती तव कर्मशयाची पाहती झाली तैसे गुरु कृपा उखा उजळली ज्ञानाची केवळ पडली ते सामान्याची वृद्धी उघडली तयाची देटी वेग जयाकडे वास पाहेत उतते मीची तया एकूण आहे निवांत जरी राहेत एरवी मीच तया हे असे अनेक तया सर्वत्र मिवा चुनिया नाही जैसे बाह्य जळ डोही बुडावी घटा तैसे तो मज भीतरी मी तया आतू बाहेरी हे जेले बोलवरी तैसे नव्हे म्हणून या असा हे इयापरी देक ज्ञानाची वाखरी तेने संसार लेणी करे आपू विश्व हे समस्त विश्वा सुख देवा ऐसा प्रति तरी साचा बोतला भवा भक्ता माझी रावा हे ज्ञानिया तोची जयाचेन्या प्रती वाखरा पवाडू होय चराचरा हा महात्मा अनुर्धरा दुर्लभ एरे बहुत जोडिते किरेटी जयाची भजने भोगासाठी अशा स्थिरी मी दृष्टी विषयाच झाले अनेक फळाची आहो हृदयी कामा झाला रिगावा का तया घसनी दिवा ज्ञानाचा गेला ऐसे अभक्तया आभारी म्हणून या पारिसीची माते चुकले मग सर्व भावे अनुसरले वंतारंग आधीच प्रकृतीचे पायी वरी भोगा लागी तव मग तेने लोलुत्व कौतुक कैसे भजती कवनी तया नियोबुद्धी कैसे हा उपाचर बुद्धी का अपर्व यथास्थी मोहती करणे पै जो जिया देवता तरी भाजावयाची चाड करी तयाची ते पुरवती मी देवोदेवी मीच पाहती हाही मी त्याशी नाही भावते ठाई वेग धरिती मग तिया श्रद्धेयुक्त तेथेची आराध्यान हे उचित ते समस्त वर्तो लागे ऐसे जेने भाविजे ते फळ नेणे परी तेचे सकळ निजपे मज चित्तवत परिभक्त माते
नेनती जे कल्पने बाहेर न निघती कल्पित फळे पावती अंतर्वत किंबहुना ऐसे जे संसारेचे साधन जे फळभोगी ते स्वप्न ना भरी दिसे ते असो पौर्यते मग ते का आढवते परी यजितो देवभक्ती देवत्वसीचे ए रे अनुप्राण ते अनुसरले वाहनी ते देहाच्या निवारण मीची होते परी ते न करिता प्राणी वाया आपुलिया हिरतवाणी जे पौल्याच्या पाणी